आज करणार आहे खारीसारख्या भरपूर लेयर्स असणाऱ्या करंजा। इथं 3 वाट्या रवा घेतलाय, बारीक रवा घ्यायचा, पाऊण वाटी तूप घेतले आणि कडकडीत तुपाचं मोहन घालायचं, याच्यात चोळून चोळून दोन्ही हाताने लावायचं, पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा। तर इथं गोळा मळून झालाय बघा। आता हा मी कॅरी बॅग मध्ये ठेवून देणार आहे। आणि त्याच्यानंतर तिळाची करंजी करायची आपल्याला। तर इथं तीळ घेतलेत, भाजून घेतलेत, हे शेतातले तीळ आहेत गावरान, त्याच्यामुळे असं दिसतंय। आणि ह्याचे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं। मिक्सरला फिरवून घेतले तीळ। आता आपल्याला याच्यात पिठी साखर मिक्स करायची आहे। तर मी घरीच पिठी साखर तयार करणार आहे। आणि साखर घेतली, त्याच्यात वेलची घालायची आणि ही साखर मिक्सरला फिरवून घ्यायची। मिक्सरला फिरवून घेतली बघा साखर, छान आपली पिठी साखर तयार झाली। आता ही आपल्याला तिळाच्या त्या पावडरमध्ये मिक्स करायची। आता इथं दोन्ही हाताने चोळून चोळून मिक्स करायची साखर चांगली। आपलं तिळाचं सारण तयार झालं। इकडे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यात 2 चमचे तूप टाकायचं, आपला साठा तयार झाला। इकडं गोळा काढून घेतलाय, असे 5 गोळे घेतलेत, प्रत्येक गोळ्याची चपाती लाटून घ्यायची। इकडं 5च्या 5 चपात्या लाटून घेतल्या, प्रत्येक चपातीला साठा लावायचा, दुसरी चपाती त्याच्यावर टाकायची। अशा मी 3-4 चपात्या टाकून घेतलेत आणि साठा लावायचा। आता परत एक चपाती टाकली, परत याला साठा लावायचा। अशा सगळ्या चपात्या आपल्याला लावून घ्यायच्या आणि याचा घट्टसर असा रोल बनवून काढून घ्यायचा आहे। इथं माझं एकाच हाताने सगळं चाललंय, एका हाताने मोबाईल धरलाय, तुम्ही दुसऱ्या दोन्ही हाताने करा म्हणजे आणखीन छान होते। बघा इथं गोळा लाटी तयार करून झाली आपल्या इकडं असं। आणि याच्या लाट्या कापून घेऊ, अशा जाडसरच लाट्या कापायच्या, छान होतात बघा करंजा। इकडं एक लाटी लाटून घेऊ आणि आपण त्याची करंजी भरून घेऊ। बघा इकडे लाटी लाटून तयार झाली आपली, त्याची मी करंजी भरून घेते। करंजी भरून झाली, आता दुसरी पण करंजी अशीच करून घेते। सगळ्या करंजा आपल्या तयार झाल्यात, ह्या करंजा तळायला घेते। तेल गरम झाले आणि ह्या करंजा तळून घेते। बघा करंजा सोडून घेतल्यात तेलात, मीडियम गॅस ठेवायचा, एकदम जास्त फुल गॅस ठेवायचा नाही। इकडे आपल्या करंजा बघा, एक करंजी माझ्याकडनं थोडीशी तेलात फुटलेली आहे आणि सगळ्या करंजा तयार झाल्यात। प्रत्येक करंजीला भरपूर सारे लेयर्स आलेत, एकाने एक करंजीला लेयर्स आलेत। अशाच करंजा तिळाची खूप छान होती। तिळाचं सारण त्याची करंजी एकदम बेस्ट होते बघा, तोडून दाखवते। भरपूर सारे लेयर्स आलेत करंजीला। तुम्ही कशा करंजा करता ते पण सांगा आणि तुम्हाला माझ्या करंजा आवडल्या असल्या तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।